एखाद्या युनिव्हर्सिटीसाठी डेटाबेस डिझाईन करणं हे खरं तर एका अवघड कोड्यासारखं आहे. यात खूप साऱ्या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या असतात. चला, आपण हेच कोडं सोप्या पद्धतीने कसं सोडवायचं ते पाहूया. जेव्हा आपण युनिव्हर्सिटीच्या माहितीबद्दल विचार करतो, तेव्हा सुरुवातीला सगळं असंच विस्कळीत वाटतं नाही का? विद्यार्थी, शिक्षक, कोर्सेस, ग्रेड या सगळ्याचा एकमेकांशी काय संबंध? हेच ते कोडं आहे जे आज आपण सोडवणार आहोत. तर मग खरा प्रश्न हाच आहे की या सगळ्या गोंधळलेल्या माहितीला एका व्यवस्थित, तार्किक प्रणालीमध्ये कसं बांधायचं आणि याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला एका सुव्यवस्थित संरचनेकडे घेऊन जाणार आहे. आपण हे टप्प्याटप्प्याने समजून घेऊ. आधी मुख्य घटक ओळखू, मग त्यांचे संबंध पाहू, विद्यार्थी आणि ग्रेडमधला तो महत्त्वाचा दुवा समजून घेऊ, थोडे डिटेल्स भरू आणि शेवटी आपली पूर्ण ब्लूप्रिंट तयार होईल. चला तर, पहिला टप्पा. डेटाबेस डिझाईन करणं म्हणजे ना एक गोष्ट लिहिण्यासारखं आहे. आणि कोणत्याही गोष्टीसाठी सगळ्यात आधी काय लागतं? बरोबर, मुख्य पात्र. आपल्या डेटाबेसमध्ये ह्याच पात्रांना एंटिटीज म्हणतात. आपल्या युनिव्हर्सिटीच्या कथेत ही 5 मुख्य पात्र आहेत: डिपार्टमेंट, प्रोग्राम, कोर्स, शिक्षक म्हणजेच इन्स्ट्रक्टर आणि अर्थातच विद्यार्थी. हेच आपल्या संपूर्ण सिस्टमचे आधारस्तंभ आहेत. बरं, पात्र तर ओळखली, पण आता पुढे काय? त्यांच्यातलं नातं काय आहे? हे संबंध म्हणजे आपल्या कथेतील क्रियापदं आहेत, जे सांगतात की ह्या एंटिटीज एकमेकांशी कशा जोडल्या गेल्या आहेत. आता डेटाबेसच्या दुनियेत ना हे संबंध प्रामुख्याने 2 प्रकारचे असतात. एक म्हणजे वन टू मेनी आणि दुसरा मेनी टू मेनी. ऐकायला थोडं किचकट वाटेल, पण हे खूप सोपं आहे. हे बघा, उदाहरणाने पटकन कळेल. वन टू मेनी संबंध म्हणजे काय? तर एक डिपार्टमेंट अनेक शिक्षकांना कामावर ठेवतं. सोपं आहे. आणि मेनी टू मेनी म्हणजे काय? तर एक शिक्षक अनेक कोर्सेस शिकवू शकतो आणि एकाच कोर्सला अनेक शिक्षकही असू शकतात. हे संबंधच आपल्या डेटाबेसची रचना ठरवतात. आता आपण या प्रणालीतल्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि थोड्याशा गुंतागुंतीच्या संबंधावर लक्ष देऊया. आणि तो संबंध आहे विद्यार्थी आणि कोर्सेस यांच्यातला. कारण खरी गंमत इथेच आहे. इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो. विचार करा, एक विद्यार्थी अनेक कोर्सेस घेतो आणि एका कोर्समध्ये अनेक विद्यार्थी असतात. हा तर झाला मेनी टू मेनी संबंध. पण मग त्या विद्यार्थ्याला त्या विशिष्ट कोर्समध्ये मिळालेला ग्रेड कुठे ठेवायचा? तो विद्यार्थ्याच्या टेबलमध्ये नाही ठेवू शकत आणि कोर्सच्या टेबलमध्येही नाही. मग कुठे? या समस्येवर एक जबरदस्त उपाय आहे आणि त्याला म्हणतात असोसिएटिव्ह एंटिटी. ही एक खास एंटिटी आहे जी विद्यार्थी आणि कोर्स या दोघांना जोडणाऱ्या पुलासारखं काम करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ती ग्रेड आणि सेमिस्टरसारखी माहिती स्वतःकडे ठेवते, जी फक्त त्या दोघांच्या संबंधापुरतीच मर्यादित असते. हे समजून घ्यायला एक मस्त उदाहरण आहे. असोसिएटिव्ह एंटिटी म्हणजे जणू काही लग्नाचं प्रमाणपत्र. ते 2 व्यक्तींना जोडतं आणि लग्नाची तारीख, ठिकाण यासारखी माहिती स्वतःकडे ठेवतं. ही माहिती त्या दोघांच्या नात्याची असते, नाही का? तसंच एनरोलमेंट नावाची असोसिएटिव्ह एंटिटी विद्यार्थी आणि कोर्सला जोडते आणि त्यांच्या नात्याची माहिती म्हणजे ग्रेड स्वतःकडे ठेवते. ठीक आहे, आपल्या ब्लूप्रिंटचा सांगाडा तयार झालाय. आता वेळ आहे त्यात आवश्यक तपशील भरण्याची. या तपशिलांना ॲट्रिब्यूट्स म्हणतात. हे ॲट्रिब्यूट्सच आपल्या डेटाला खरा अर्थ देतात. प्रत्येक एंटिटीमध्ये एक गोष्ट असणं खूप महत्त्वाचं आहे आणि ती म्हणजे प्रायमरी की. प्रायमरी की म्हणजे काय? तर प्रत्येक रेकॉर्डसाठी एक युनिक ओळख क्रमांक. यामुळे कोणताही गोंधळ होत नाही. याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे स्टुडंट आयडी. स्टुडंट आयडी म्हणजे अगदी आपल्या फिंगरप्रिंटसारखा. एकाच नावाचे अनेक विद्यार्थी असू शकतात, पण त्यांचा स्टुडंट आयडी नेहमी वेगळाच असतो. हीच प्रायमरी कीची ताकद आहे. तर कोणत्या ॲट्रिब्यूट्स महत्त्वाचे असू शकतात? विद्यार्थ्यासाठी स्टुडंट आयडी, नाव, GPA, कोर्ससाठी कोर्स कोड, त्याचं नाव आणि क्रेडिट्स, आणि इन्स्ट्रक्टरसाठी एम्प्लॉई आयडी आणि त्यांचं स्पेशलायझेशन. हे तपशीलच आपल्या डेटाबेसची खरी ताकद आहेत. आतापर्यंत आपण सगळे घटक, त्यांचे संबंध आणि तपशील समजून घेतले आहेत. आता वेळ आली आहे हे सर्व तुकडे एकत्र जोडून आपली अंतिम आणि संपूर्ण ब्लूप्रिंट पाहण्याची. आणि हे आहे ते अंतिम चित्र. हा आहे आपला एंटिटी रिलेशनशिप डायग्राम किंवा ERD. आपण आतापर्यंत ज्या गोष्टींवर चर्चा केली त्या सगळ्या इथे तुम्हाला एकाच ठिकाणी दिसतील.
प्रत्येक एंटिटी, त्यांचे संबंध आणि त्यांचे महत्त्वाचे ॲट्रिब्यूट्स. हेच आहे आपल्या डेटाबेसचा अंतिम डिझाईन. हे सगळं सोप्या शब्दात सांगायचं झालं, विशेषतः एखाद्या नवीन ट्रेनीसाठी, तर ही एक छोटीशी चेकलिस्ट आहे. स्टुडंट एंटिटी विद्यार्थ्यांचा डेटा सांभाळते. कोर्स एंटिटी कोर्सची माहिती ठेवते. इन्स्ट्रक्टर एंटिटी शिक्षकांचा डेटा ठेवते. आणि सर्वात महत्त्वाचं, एनरोलमेंट एंटिटी विद्यार्थ्याला कोर्सशी जोडते आणि त्याच वेळी त्याचा ग्रेड पण सांभाळते. किती सोपं आहे. आता एक शेवटचा विचार. आपण आज जे शिकलो ते फक्त युनिव्हर्सिटीपुरतं मर्यादित नाही. जरा विचार करा, ऑनलाईन शॉपिंग साईट्स, हॉस्पिटल मॅनेजमेंट सिस्टम किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स, अशा आणखी कोणत्या प्रणालींचा नकाशा याच तार्किक ब्लूप्रिंटचा वापर करून बनवला जाऊ शकतो?